नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. मित्रांनो, माणूस दोन गोष्टी कधीच विसरत नाही. एक म्हणजे मनाला आवडलेली आणि दुसरी मनाला लागलेली. ज्ञान आणि धन असून ज्याच्याकडे अहंकार आहे तो रावण होतो आणि ज्याच्याकडे दोन्हीही असून नम्रता आहे तो राम होतो. आजच्या या युगात माणसं कळत नकळत स्वार्थाच्या चक्रव्यूहात अडकत चालली आहे. सामाजिक भान हरपत चालल्यामुळे समाजात अस्थिरता वाढत चालली आहे. प्रत्येकजण स्वतःसाठी सुविधा आणि सुख निर्माण करण्यातच मशगूल आहेत. त्यातच त्यांना फार मोठेपणा वाटतोय. खरं तर आपल्याबरोबर दुसऱ्यांना मोठं करण्यात जो निरपेक्ष आनंद आहे तो आपल्याला मिळत नाही. इतरांच्या आनंदात आपण आनंदी होणं हेच तर खरं सुख आहे. स्वतःसाठी तर प्रत्येकजण झटतोच, त्यात वावगं काही नाही. ते आपलं कर्तव्यच आहे. पण कुणाला तरी मोठा होता यावं म्हणून त्यात आपला सहभाग असणं यात फार समाधान मिळतं. ते शब्दात सांगणं खूप अवघड. आपला मुलगा आपल्यापेक्षा जास्त उंचीवर पोहोचताना आपण स्वतः लहान झालो तरी त्यात जो आनंद असतो तोच आनंद इतरांच्या बाबतीतही व्हायला हवा. तो एक संस्काराचा भाग आहे. संस्कार हे आपल्या वर्तनातून दिसले पाहिजेत. इतरांसाठी थोडेफार केले तरी काहीजण फार मोठेपणाचा आव आणतात. आपल्या मोठेपणाचा स्वतःच गवगवा करत फिरत असतात. हे असले प्रकार माणुसकीच्या आणि महानतेच्या व्याख्येत सामावत नाहीत. इतरांविषयी आदर आपल्या आतून यायला हवा. त्यात सहजता, स्वाभाविकता आणि निर्मळता असली पाहिजे. उगीच ओढून ताणून आणलेले भाव नकोत. माणसं मोठं करणाऱ्या व्यवस्थेचा आपणाला भाग होता आलं पाहिजे. मेहनत का फल, मुसीबत का हल और आने वाला कल सब ईश्वर के हाथ में है. उम्मीद कभी भी संसार से नहीं, संसार को रचने वाले से रखनी चाहिए. जिसकी गति और मति सत्य की हो, उसका रथ आज भी श्री कृष्ण चलाते हैं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.